डॉक्टर वॅटसन असेल किंवा शेरलॉक होम्स असेल यांच्याबद्दल ही पूर्ण स्टोरी आहे. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आपण एक कम्प्लीट सिरीज पाहिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक सेक्शन वाईज 2024चा जो आपल्या बोर्डाचा पेपर आहे तर तो आपण सॉल्व्ह करतोय. सगळे आन्सर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आय होप की तुम्ही व्हिडिओज एका सिरीजमध्ये पाहताय. आजचा आपला हा लास्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण सेक्शन 4 नॉवेलचे आन्सर्स पाहणार आहोत. सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी नॉवेल्सचा अभ्यास केलेला आहे, कारण ते खूप महत्वाचं आहे. 16 मार्क्सचे वेटेज आहे नॉवेल्सला. इव्हन तुम्ही मोठे क्वेश्चन्स नाही केले तरी ऍटलिस्ट हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा जे मॅच द कॉलमचे क्वेश्चन्स आहेत ते तरी नीट करावे, जेणेकरून जे काही तुमचे मार्क्स आहेत ते इम्प्रूव्ह होतील. आय नो की तुम्ही जर नॉवेल याच्या आधी रीड केलं नसेल तर आता थोडंसं रीड करणं डिफिकल्ट आहे, पण रीड करण्याऐवजी तुम्ही असं ट्राय करा की युट्यूबवरती बरेचसे समरी व्हिडिओज अवेलेबल आहेत नॉवेलचे, तर ते बघा, जेणेकरून ऍटलिस्ट तुम्हाला आयडिया मिळेल की या नॉवेलमध्ये काय आहे. आणि मग क्वेश्चन वाचून त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही थोडंफार लिहिण्याचा तरी प्रयत्न करा, तर तुम्हाला थोडे थोडे मार्क्स करत करत तुम्ही याच्यामध्ये स्कोर करू शकता. अराउंड 10 to 12 तुम्ही आरामात ते स्कोर करू शकता जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह नीट केले आणि ऍटलिस्ट तुम्हाला या सगळ्यांची समरी माहिती असेल तर. सो लेट अस स्टार्ट विथ द ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला मॅच द कॉलम करायचंय. आता नॉवेलसाठी काय मॅच आहे बघा, ग्रीक रोमान्स नाही, मिडल क्लास रीडर्स की अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन. एक्झॅक्टली, अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन. याचा आन्सर लिहिताना कॉलम ए लिहायचे, कॉलम बी मध्ये समोर समोर डिरेक्टली आन्सर्स लिहायचे आहेत. सो पहिल्याचा आन्सर आहे सी. नेक्स्ट इज 18th सेंचुरी लिटरेचर. ग्रीक रोमान्स नाही, मिडल क्लास नाही, स्पिरिट ऑफ रिअलिझम ऍक्च्युअली. सो करेक्ट आन्सर इज स्पिरिट ऑफ रिअलिझम. 2nd to 6th सेंचुरी, ग्रीक रोमान्स, हा ग्रीक रोमान्स. नेक्स्ट इज न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. काय उरले, मिडल क्लास रीडर्स. सो मिडल क्लास रीडर्स काय आहे, बी आहे. सो इन दिस वे आपण याचे आन्सर्स लिहिणार आहोत. आता अर्थात तुम्हाला न्यूजपेपर आणि मॅगझिन्स तर गेस करता आलंच असेल, नॉवेल पण गेस करता आलं असेल. सो कुठे कन्फ्युजन झालं असेल तर ते म्हणजे सेकंड आणि थर्ड पॉईंट मध्ये. ठीक आहे. सो हे जर तुम्ही नीट केलात आपला पहिला चॅप्टर तर तुम्हाला हे इझिली करता येईल, कारण हे सगळं फर्स्ट चॅप्टर वरती विचारलेलं आहे. सो तुम्हाला हे पण माहिती असेल की क्वेश्चन नंबर 5A फर्स्ट चॅप्टर वरती असतो, बी सेकंड, सी थर्ड आणि डी फोर्थ. सो तुम्ही जेवढे चॅप्टर्स कराल तेवढे तुम्ही क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. सो सेकंड क्वेश्चन आता आपण बघतो याच्यामधला की चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्सेस. तर याच्यामधलं पहिलं आहे की द नॉवेल दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड ॲज. रिअलिस्टिक अजिबात नाही, हिस्टॉरिकल पण नाही. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ॲलिगोरिकल. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ॲलिगोरिकल. नेक्स्ट इज डॅश नॉवेल इज कॉन्सर्न विथ द प्रोटॅगॉनिस्ट ओव्हरऑल ग्रोथ फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्ट. तर ह्याला आपण काय म्हणतो, युथोपिया नाही, गोथिक पण नाही. सो याचा करेक्ट आन्सर इज बिल्डिंग्स रोमॅन. नेक्स्ट इज डॅश नॉवेल इज अ नॉवेल बेस्ड ऑन दी ऑथर्स लाईफ. ऑथर्स लाईफ वरती जर बेस्ड असेल एखादी नॉवेल त्याला आपण काय म्हणतो, एपिस्टोलरी नाही, सायकोलॉजिकल नाही, ऑटोबायोग्राफिकल. एक्झॅक्टली, हे तर जनरल गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याचा आन्सर. नेक्स्ट आहे द नॉवेल बेस्ड ऑन इमॅजिनरी कम्युनिटी पॉझेसिंग दी आयडियल क्वालिटीज इज कॉल्ड एज डॅश नॉवेल. युथोपियन. एक्झॅक्टली. सो करेक्ट आन्सर इज ए. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो कम्प्लीट केलाय. नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत, टू सर्व विथ लव्ह असेल किंवा अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, हे सगळे नॉवेल्स तुम्हाला रीड करायचे आहेत किंवा तुम्ही याच्या समरीज रीड करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही आन्सर लिहिणार आहात. सो मी तुम्हाला ते आन्सर लिहून नाही दाखवत आहे, पण तुम्हाला एक आयडिया नक्कीच देऊ शकते की याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचंय. सो काय सांगितलंय की राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ नरेटर E.R. ब्रेथवेट इन टू सर विथ लव्ह. सो टू सर विथ लव्हचे जे काही नरेटर आहेत तर तेच त्या म्हणजे त्या नॉवेलमध्ये पण तेच आहेत, तर त्यांचं कॅरेक्टर स्केच तुम्हाला करायचं आहे. तर अर्थात ही जी नॉवेल आहे तर ती त्यांच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्सवरती आधारित आहे की जे फोकस करतायत इंग्लंडमध्ये जी की स्कूल आहे तर त्याच्यामध्ये ऍज अ टीचर म्हणून ते जॉब करतायत. तर त्यांचा रोल तो आहे की ऍज अ टीचर आहेत ते इंग्लंडमधल्या एका स्कूलवरती. ठीक आहे. सो ते कधी स्कूलमध्ये आले, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर, पण त्याच्या आधी म्हणजे टीचर बनण्याआधी ते ऍज अ इंजिनियर काम करत होते. ठीक आहे. सो हे तुम्ही आधी मेन्शन करू शकता त्यांच्या कॅरेक्टर स्केचमध्ये. नंतर असं आहे की इव्हन ते ब्रिटिशमध्ये होते किंवा ते ब्रिटिशर होते तरी पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते ब्रिटिशमध्ये आहे ना काळं गोरं, त्याला आपण काय म्हणतो, रेसियल डिस्क्रिमिनेशन त्यांना फेस करावं लागलं होतं. रेसिझम तिथे बघायला मिळत होतं आणि बरेचसे प्रिज्युडाइज होते कारण ते ब्लॅक होते. सो ही वॉज द ब्लॅक मॅन. सो जेव्हा ते इंग्लंडमध्ये आले तेव्हा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं रेसिझम वगैरे फेस करावं लागलं होतं. त्याच्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी किंवा जॉब शोधण्यासाठी पण खूप साऱ्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या होत्या, कारण तिथे मोस्टली गोऱ्या लोकांना जॉब दिला जायचं. सो रेसिझममुळे त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी पण खूप स्ट्रगल करावं लागलं आणि त्यांना एक जॉब मिळालं, टीचरचा एक जॉब मिळाला त्यांना ग्रीनस्लेड स्कूलमध्ये, जी की लंडनमध्ये होती. ठीक आहे.
सो मग त्यांनी तिथे कशा पद्धतीने क्लासमध्ये ते शिकवायला जायचे, तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्या स्कूलमध्ये किंवा त्यांच्या त्या क्लासमध्ये खूप जास्त मस्तीखोर किंवा बॅडली बिहेव करणारे स्टुडंट्स होते, जे ब्रेथवेट सोबत सुरुवातीपासूनच खूप खराब बिहेव करत होते. सो ब्रेथवेटला या पूर्ण क्लासला मॅनेज करणं डिफिकल्ट जात होतं, कारण चिल्ड्रन लाइक ते खूप बॅड मॅनर्ड चिल्ड्रन होते. ठीक आहे. सो कुणीही जर इतर व्यक्ती असता तर तो इझिली म्हणजे त्या मुलांवरती रागवला असता, त्याचा पेशन्स सोडून दिला असता. पण ब्रेथवेटनी काय केलं, स्वतःला काम ठेवण्याचा प्रयत्न केला, की आपण जितकं शांत राहू तेवढी समोरची मुलं आपल्याला काय करतील, उलटं उत्तर देणार नाहीत किंवा ते पण शांत राहण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे. सो ब्रेथवेटने काय केलं, की या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आणल्या, हे स्किल आपल्यामध्ये आणलं, की आपण शांत राहूया, आपण कूल राहूया, तरच समोरची लोक आपलं ऐकतील. आपण त्या मुलांसाठी कंपॅशनेट होऊया, त्यांच्या बिहेवियरमध्ये आपण थोडंसं बदल घडवून आणू शकतो. जर आपण त्यांना रिस्पेक्ट दिला तर ती मुलं आपल्याला रिस्पेक्ट देतील. सो असं करत करत त्यांनी त्या मुलांमध्ये काय केलं, बदल घडवून आणलं. सो हा जो कॅरेक्टर स्केच आहे ब्रेथवेटचा, तो तुम्हाला लिहायचा आहे. तर मी तुम्हाला काही पॉईंट सांगितलेत, हे तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकता, त्याचा छान असा पॅराग्राफ बनवू शकता. याचे आन्सर्स तुम्हाला तसंही डायजेस्टमध्ये मिळणार आहेतच. सो कन्सिडर करायचं आहे स्टुडंट टीचर रिलेशनशिप ॲज वन ऑफ द थीम ऑफ टू सर विथ लव्ह. सो बेसिकली पूर्ण चॅप्टर स्टुडंट टीचर रिलेशनशिप वरती आहे, तर त्याच्याबद्दल आपण लिहू शकतो. अगेन तुम्ही स्टार्ट करू शकता सिमिलर वेने, की इनिशियली ब्रेथवेट कसे आले वगैरे ते पण तुम्ही सांगू शकता, की ग्रीन स्लेटच्या स्कूलमध्ये ते शिकवायला आले होते आणि त्यांच्याकडे एक असा क्लास होता जो की ज्याच्यामध्ये स्टुडंट्स जे होते ते खूप जास्त बॅड बिहेव करणारे होते. ठीक आहे. अरोगंट होते, टीचर्सचं रिस्पेक्ट न करणारे असे स्टुडंट होते, इल मॅनर्ड स्टुडंट होते आणि ते पूर्ण शाळेमध्ये त्यांच्या बॅड बिहेवियरसाठी फेमस होते. सो ब्रेथवेट जे आहेत किंवा जे टीचर आहेत ते फ्रस्ट्रेट व्हायचे किंवा त्यांना अँग्री व्हायचे ते, ठीक आहे, रागवायचे ते. बट इव्हेंच्युअली त्यांना असं कळलं, की आपल्याला शांत राहिलं पाहिजे आणि आपल्याला पेशंटली या सगळ्या मुलांना हँडल केलं पाहिजे. सो ब्रेथवेट त्यांच्या फक्त अकॅडमिक प्रोग्रेसवरतीच नाही, तर त्यांच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे, त्यांना ॲज अ इंडिव्हिज्युअल कसं स्वतःला ग्रो करता येईल, पर्सनॅलिटी कशी त्यांची डेव्हलप करता येईल, याच्यावरती पण फोकस करत होते आणि म्हणून ते त्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज द्यायचे. इव्हन त्यांनी हे पण केलं होतं, की ते मुलांना सर म्हणायचे, मुलींना मिस म्हणून ऍड्रेस करायचे. म्हणजे इन शॉर्ट ते त्या मुलांना रिस्पेक्ट द्यायचे, जेणेकरून ती मुलं पण मग ब्रेथवेटला हळूहळू रिस्पेक्ट देऊ लागली होती. सो हे यामध्ये हे सांगितलंय, की स्टुडंट्सला कशा चांगल्या म्हणजे किती चांगल्या पद्धतीने ब्रेथवेटने हँडल केलं किंवा त्यांच्यामधला जो चांगलेपणा होता तो बाहेर काढला. म्हणजे सगळ्यांना माहिती होतं, की हे स्टुडंट्स मस्ती करतात किंवा हे बॅड बिहेव करतात सगळ्यांसोबत किंवा कोणाला काही पण बोलतात. हे सगळ्यांना माहिती होतं, की एरोगंट आहेत वगैरे, वगैरे, वगैरे. बट ते असून पण ब्रेथवेटने त्याच्या पुढे जाऊन त्या मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणलं किंवा त्यांच्या लाईफला एक नवीन डिरेक्शन दिली. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता आणि एक खूप छान रिलेशन क्रिएट झालं होतं स्टुडंट्समध्ये आणि टीचर्समध्ये. सो इव्हन ते हेच बघत होते, की त्यांच्यामधल्या चांगल्या क्वालिटीज काय आहेत, की स्टुडंट्समधल्या त्या चांगल्या क्वालिटीज आपण ब्रशअप करूया आणि त्यानुसार मग त्यांना आपण डेव्हलप करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, की आन्सर इन 50 वर्ड्स अबाउट दी गिवन क्वेश्चन्स. ठीक आहे. सो ॲप्रिशिएट फिलिस फॉग ॲज द प्रोटॅगोनिस्ट ऑफ अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. सो अराउंड द वर्ल्ड द 80 डेज मध्ये जो फिलिस फॉग आहे तर तो एक प्रोटॅगोनिस्ट आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्याबद्दल लिहा. ठीक आहे. सो प्रोटॅगोनिस्ट म्हणजे तो हिरो आहे त्या स्टोरीचा किंवा त्या नॉवेलचा. सो त्याच्या क्वालिटीज तुम्हाला आधी लिहायच्या आहेत, की तो कसा करेजियस होता, इंटेलिजंट होता, जेंटलमन वगैरे होता. ठीक आहे. आणि त्याला खूप सारे ऍडव्हेंचर्स वगैरे करायला खूप आवडायचे आणि लाइक त्याने डिसाईड केलं होतं, की त्याला एक छान असं एक जर्नी बघायची आहे. 80 वर्ल्ड पूर्ण त्याला वर्ल्ड बघायचं आहे 80 डेजमध्ये. सो त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्या क्वालिटीज लिहायच्या आहेत, की तो किती चांगल्या पद्धतीने कुठल्या पण सिच्युएशन मधून प्रॉब्लेम मधून बाहेर यायचा वगैरे सगळं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, की द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज इज इट्स क्लायमॅक्स. सो त्याचा क्लायमॅक्स नेमकं काय आहे, त्याला असं वाटलं होतं, की आपण त्या 80 डेजमध्ये पूर्ण वर्ल्ड मधून फिरून नाही पोहोचणार. पण एक क्लायमॅक्स असा येतो, की जेव्हा तो पोहोचतो. सो तो आहे क्लायमॅक्स, की अनएक्सपेक्टेड क्लायमॅक्स त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळतो, की त्याला एक मोर म्हणजे एक आपण म्हणतो ना इंटरनॅशनल डेटलाईन आहे. सो त्या इंटरनॅशनल डेटलाईनच्या आधी प्रिव्हियस वार असतो आणि नंतर पुढे जो येणारा म्हणजे सपोज की ही जी इंटरनॅशनल डेटलाईन आहे, इथे जर 30 तारीख असेल, तर या ठिकाणी अजून 29 तारीख चालू असते. मग तो जेव्हा इथून इथे येईल तेव्हा इथे 30 आणि इथे 31 तारीख बनते. सो इंटरनॅशनल डेटलाईन जी आहे तर त्याच्यामुळे त्याला एक दिवस एक्स्ट्रा मिळतो हे कंप्लीट करण्यासाठी आणि हा क्लायमॅक्स असतो त्याच्यासाठी, की त्याने म्हणजे त्याने त्याची जी काही बेट आहे तर ती कंप्लीट केलेली आहे. सो हा जो क्लायमॅक्स आहे तो तुम्हाला लिहायचा या क्लायमॅक्स बद्दल, की तो आधी किती टेन्शनमध्ये होता. म्हणजे आपण पण टेन्शनमध्ये होतो, की त्याचं ते पूर्ण नाही होणार, त्याचं जे काही गोल आहे तो पूर्ण नाही होणार. पण नंतर तो रिअलाइज झाला त्याला, की आपल्याकडे अजून एक दिवस आहे. त्याने ते पूर्ण गोल कंप्लीट केलं. सो ही सगळी अचीव्हमेंट बद्दल तुम्ही लिहू शकता. डन. नेक्स्ट आहे, मेरी मॉर्स्टन एनकरेजेस डॉक्टर वॅटसन
टू गेट इन्व्हॉल्ड इन हर केस. जस्टिफाय द स्टेटमेंट विथ रेफरन्स टू द साइन ऑफ 4. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे द साइन ऑफ 4चा. याच्यामध्ये आपण असं बघतो की डॉक्टर वॅटसन असेल किंवा शेरलॉक होम्स असेल यांच्याबद्दल ही पूर्ण स्टोरी आहे. तर ती डॉक्टर वॅटसनने पण त्या केसमध्ये यावं यासाठी ती त्यांना कसं एन्करेज करते किंवा ती कसं त्यांना त्यांची सगळी स्टोरी समजावून सांगते आणि लाईक त्यांच्यामधली जी डीप रिलेशन आहे किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे तर हे सगळी ते त्यांना सांगते आणि त्याच्यामुळे ते कसे त्या केसमध्ये येतात वगैरे हे सगळं तुम्ही लिहू शकता. याचे आन्सर्स तुम्हाला कसे डायजेस्टमध्ये मिळतील मी फक्त एक्सप्लेन करायचं काम करते. नेक्स्ट आहे राईट द इम्पॉर्टन्स ऑफ व्हेरियस प्लेसेस सच ॲज होम्स रेसिडेन्स असेल किंवा लेसियमचं थिएटर असेल, एक अननोन डेस्टिनेशन आहे, या सगळ्या प्लेसेसचा उल्लेख त्याच्यामध्ये केलाय तर त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. एकतर होम्स रेसिडेन्सचा पूर्ण असा एक तुम्हाला ऍड्रेस दिला होता की बेकर स्ट्रीट मध्ये ते राहतात वगैरे वगैरे वगैरे, सो ते तुम्ही लिहू शकता. थिएटरचा एक लँडमार्क आहे, तो तिथे एक लँडमार्क ॲज अ लँडमार्क म्हणून वापरलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय होतं, एक अननोन डेस्टिनेशन बद्दल पण त्यांनी सांगितलंय. जर्नी रिव्हील करत असताना क्लायमॅक्स वगैरे त्या ठिकाणी आहे. सो ते सगळं तुम्ही ॲज पर दी स्टोरी इथे लिहू शकता. थोडंसं कन्साइज लिहायचंय. 2च मार्कांसाठी आहे. साधारणतः तुम्ही 5 ते 6 ओळी लिहिल्या तरी पण सफिशियंट आहे. त्याला 2 मार्क मिळतात. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली नॉवेलचा अभ्यास कसा करायचा. एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन्स आहेत त्यामधलेच क्वेश्चन्स केले तरी पण सफिशियंट आहे किंवा तेवढं करायला पण वेळ नसेल तर फक्त स्टोरीजची समरी रीड करा आणि त्या समरीच्या अकॉर्डिंगली स्वतः आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण इंग्लिशच्या अभ्यासाकडे एवढं लक्ष नाही देत. त्याच्यामुळे इव्हन तुमचं नॉवेल करायचं राहिलं असेल तरी पण टेन्शन घेऊ नका. थोडक्यात समरी ऐका किंवा समरी वाचून घ्या डायजेस्ट मधून वगैरे. फक्त एक आयडिया घ्या की तुम्हाला कसे आन्सर्स लिहायचे आहेत आणि तुम्ही तेच तेच आन्सर फिरून फिरून लिहू शकता. आता बघा याचं जे आन्सर आहे तेच अर्ध आपण याच्यामध्ये लिहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारचे तुम्हाला वरचे आन्सर्स खाली असं मिक्स करून लिहायचंय. कारण खूप डीप मध्ये पण कोणी वाचत नाही बसत, पण इतकं असू द्या की त्या चॅप्टर मधलंच त्या चॅप्टर मध्ये लिहिलंय किंवा ऍटलीस्ट त्याचा त्या प्रश्नाशी काहीतरी संबंध आहे असं तरी आन्सर असावं, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा पद्धतीने आपण 2024चा पूर्ण पेपर कव्हर केलेला आहे. आणि प्लीज हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला इतर विषयांसाठी व्हिडिओज पाहायला आवडतील का हे पण नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.